पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू व जव्हार नगर परिषद तसेच वाडा नगर पंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडले होते। त्यानंतर काल मतमोजणी होता संपूर्ण जिल्ह्याची धाकधूक संपली। सकाळपासून निकालाकडे लागलेले लक्ष दुपारनंतर स्पष्ट निकालात बदलले आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे आणि भाजपामध्ये थेट सामना रंगला। काही ठिकाणी समांतर झाले तर काही ठिकाणी वर्चस्व कायम राहिले। पालघर आणि डहाणू नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने दमदार विजय मिळवत ताकद दाखवली, तर जव्हार आणि वाडा येथे भाजपाने बाजी मारली। पालघरमध्ये शिवसेनेचा दबदबा, भाजपाला मोठा धक्का। पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले। 4 वेळा उपनगराध्यक्ष पद भूषवलेले शिवसेना शिंदे पक्षाचे उत्तम घरत यांनी भाजपाचे कैलास म्हात्रे यांचा तब्बल 5153 मतांनी पराभव केला। 30 जागांच्या नगर परिषदेत शिवसेना शिंदे पक्षाला 19 जागा मिळाल्या, भाजपाला 8 तर शिवसेना ठाकरे पक्षाला 3 जागांवर समाधान मानावे लागले। डहाणू नगर परिषद निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची ठरली। भाजपाचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांना शिवसेना शिंदे पक्षाच्या राजेंद्र माच्छी यांनी 4055 मतांनी दारुण पराभव केला। शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित प्रयत्नामुळे भाजपाची सत्ता हादरली। मात्र 27 जागांच्या नगर परिषदेत भाजपाने 17 जागा जिंकत संख्याबळ राखले। राष्ट्रवादी शरद पवार 8 आणि शिवसेना शिंदे 2 जागांवर विजयी झाली। जव्हार मध्ये भाजपाची मुसंडी। जव्हार नगर परिषद भाजपाच्या पूजा कुणाल उदावंत यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी मनियार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा 1653 मतांनी पराभव करत भाजपाचा झेंडा फडकावला। येथे भाजपाचे 14 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी अजित पवार 3, शिवसेना शिंदे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे। प्रतिष्ठेच्या वाडात भाजपाचा स्पष्ट विजय। वाडा नगरपंचायतीत भाजपाच्या रीमा हर्षद गंधी यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या हेमांगी हिरामन पाटील यांचा 972 मतांनी पराभव केला। 17 जागांपैकी भाजपाने 11 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले। शिवसेना शिंदे 3 तर शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली। अहंकाराचा नाश जनतेने केला, कुंदन संख्ये। या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संख्यांनी भाजपावर जोरदार टीका केली। पालघर आणि डहाणू नगर परिषदेत अहंकाराचा नाश डहाणूकरांनी केला आहे। ही निवडणूक राजकीय पक्षांनी नव्हे तर जनतेने प्रतिष्ठेची केली। जनतेनेच अहंकार मोडीत काढला असा आरोप त्यांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांच्यावर केला। पालघर व डहाणू या महत्त्वाच्या नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे आणि भाजप आमने सामने आले होते। प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही परस्पर टीका झाली होती। त्यामुळे या निवडणुका राज्यभर लक्षवेधी ठरल्या। अखेर या दोन्ही नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली। पोलीस बंदोबस्त आणि पुढील राजकीय गणिते। मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली। निकालानंतर विजयी उमेदवारांनी समर्थकांसह मिरवणुका काढून आनंद साजरा केला। निवडणूक प्रचारात मतदार राजाला विकास कामांची अनेक आश्वासनं देण्यात आली होती। आता सत्ता कुणाच्याही हाती गेली असली तरी ती आश्वासनं किती प्रत्यक्षात उतरतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। एकंदरीत पाहता या निकालांनी पालघर जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट केले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर या निकालाचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे। डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती। त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत, इथे पालघरकर जिंकलेले आहेत। डहाणूकरांचा आवाज बनून राजू माच्छी हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते, डहाणूकरांचे प्रतीक होते। डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केला आहे। राजकारणामध्ये
अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही. विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माछीने निवडून दिलं आहे आणि पालघरच्या उत्तम घरतांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय या डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे. आणि जय बोलणारी जी लोकं होती, इथे जो जिता वो सिकंदर आहे, पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेलं आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला मी समर्पित करतो. पालघर आणि डहाणूमध्ये ज्या प्रचारसभा झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा एकमेकांवर गोळीबाजी केली. अशा परिस्थितीत हा विजय मिळाला आहे. शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं की मी गुलाल उधळी नक्की येणार. शिंदे साहेबांशी मी आताच बोललो. शिंदे साहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही. ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं करण्याचं काम केलं. पण लक्षात ठेवा, जिल्हाध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्यभर नसतात. तुम्ही जनतेशी समर्पित राहा, लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे. आणि जे सांगत होते कालपर्यंत की 27 सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमचाच असेल, मैच राहूंगा, इथे मैच काय नसतं, इथे जनता असते. जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे. आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये शिंदे साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं, हा राजू माछी हा राजू आहे, हा नगराध्यक्ष नाही, हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल. आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये मतदान रूपी दान केलेलं आहे. आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकरता आम्ही काम करू. कुठेतरी डहाणूमध्ये नगरसेवक पदाच्या ज्या जागा आहेत त्या कमी मिळाल्या आहेत काय? नाही बघा, त्या दिवशी काय लीडर असतो ना, ह्याला महत्त्व आहे. आज राजू माछींना डहाणू जनतेने बनवलेलं आहे. आमचे जे पराजय झालेले लोक असतील तेही आमचीच लोक आहेत. शेवटी जिंकणाऱ्या प्रत्येकांचंच मी अभिनंदन करतो. जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं. परंतु ज्या 10 सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून, याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत. हे बघा, ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील, परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती. तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली. नारळ इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवातसुद्धा नगराध्यक्षपदी राजू माछीच्या विजयाने झालेली आहे. त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे हे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदे साहेबांचा पूर्ण पाठबळ असेल. राहिला विषय शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुलाल उधळू. आता ह्याच्या पुढे कामाच्या माध्यमातून आम्हाला गुलाल उधळायचा. नगर परिषद पालघर आणि डहाणू या ठिकाणी मोठा विजय मिळवला. आता येणाऱ्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी पुढची गणित काय? मी अहंकाराची भाषा करणार नाही, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षित आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने आम्ही घेऊन आणू. पण तो बहुमत हे आमच्या स्वार्थाकरता नसेल तर पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्थाकरता आम्ही निवडून आणू. मी विजय झालो म्हणजे शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली, सभा लावली आणि त्या सभेचा फार मोठा फरक पडला. आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे. आगामी काळात जे डहाणूकरांच्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या कशा पूर्ण कराल? हां, मी इथल्या ज्या मागण्या आहेत, लोकांचे जी काम आहे ते आम्ही आमच्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण करायचं काम करेन. म्हणजे मी एक लोकांचा सेवक म्हणून काम करेन. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.